वडार समाजाला आरक्षणाचा अधिकार. शासनाचा वडार समाज आणि इतर गुन्हेगारी जातीच्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत कलुषित आणि निराशाजनक आहे. आजही कलम 110 व 161 अन्वये या समाजातील आरोपीला विना वॉरंट अटक करता येते. इसवी सन 2000 साली मानवाधिकार समितीच्या माजी SC/ST कमिटीचे अध्यक्ष BD शर्मा, महाश्वेता देवी यांची कमिटी नेमली गेली. त्यांनी HOA हा अमानवी कायदा आहे व तो रद्द करावा अशी शिफारस केली. शासनाकडून अद्याप त्यावर काय कारवाई झाली हे ज्ञात नाही. स्वातंत्र्यापूर्वी अस्पृश्य समाजाची जी अवस्था होती त्याचप्रमाणे आज वडार समाज जीवन जगत आहे. शासनाचे इकडे अजिबातच लक्ष नाही. जो समाज लाखोंची आंदोलने करतो, भव्य मोर्चे काढतो, त्याकडेच शासन लक्ष देते. सधन आणि चांगल्या परिस्थितीतील जातींना आरक्षण देण्यासाठी शासनावर सगळीकडून दबाव आणला जातो. त्याचा विचार करून तशा समित्याही नेमल्या जातात. वास्तविक शासन हे राजाच्या ठिकाणी असते. त्याची प्रजा कोणत्या पद्धतीचे जीवन जगत आहे याचा त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. वंचितांचे प्रश्न सोडवण्याऐवजी आजचे सरकार त्यांच्याकडे डोळेझाक करत आहे. आजच्या घडीला राजकारण हे अत्यंत खालच्या स्तरावर गेले असून सत्तेचा लपंडाव सुरू आहे. खुर्चीच्या या खेळात गोरगरीब भरडले जातात. तरुणांच्या हाताला नोकरी नाही. सत्तेत असलेला समाजच त्यांच्यासाठी आरक्षण मागत आहे. वडार समाजाची तर अत्यंत बिकट अवस्था आहे. शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. आजही बहुतेक वडार समाज हा झोपडपट्टीत किंवा पालात राहतो. त्यांना न्याय कोण मिळवून देणार? म्हणून सर्व भटके अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. तसे झाले तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला न्याय मिळेल. वास्तविक पाहता वडार समाज शासनाने निर्धारित केलेल्या अजमातीचे सर्व निकष पूर्ण करतो. त्यामुळे वडार जातीला अजमाती प्रवर्गात त्वरित समाविष्ट करायला हवे. वडार समाजाला अजमातीत समाविष्ट करायचे झाल्यास घटनेत त्याबद्दल दिलेले काही निकष आहेत. 1. जमातीत असलेले आदिम अंश. मानव वंशशास्त्र. 2. सामाजिक आर्थिक मागासलेपण. 3. स्वतंत्र संस्कृती धर्मश्रद्धा असणे. 4. भौगोलिकदृष्ट्या नागरी संस्कृतीपासून तुटलेले असणे. 5. नागर समाजाशी वागताना असलेला बुजरेपणा. जर वडार समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करायचे असेल तर वरील अटींची पूर्तता या समाजाकडून होते. त्याची काही उदाहरणे. जमातीत असलेले आदिम अंश. जगातील बहुतांश मानववंश शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे की वेगवेगळ्या वर्गातील समाजाचा जीवशास्त्राचा किंवा जनुकाचा काही संबंध नाही. वंश हे सामाजिक रचनेनुसार तयार झालेले गट आहेत. त्याचा जीवशास्त्राशी काही संबंध नाही. शास्त्रज्ञांच्या मते वेगळेपणा हा वातावरण व वागण्याच्या शैलीमुळे वेगळे गट निर्माण झाले आहेत. जीवशास्त्राचा संबंध नसल्यामुळे मानवाचे आदिम अंश वर्गीकरणासाठी संस्कृतीचा व सामाजिक रचनेचा आधार घेतला आहे. सांस्कृतिक आधार. वडार समाजाच्या सांस्कृतिक चालीरीती, विवाह पद्धती, अंत्यविधी, राहणीमान, देवदेवता, पशुबळी, भूतखेत मांडणारा असा हा समाज आहे. जंगलात जाऊन दगड फोडणे, किल्ल्यांचे बांधकाम करणे असा आहे. वडार समाज न्यायालयाला मानत नाही. त्यांच्या स्वतःच्या जात पंचायतीत न्यायनिवाडा होतो. वडार समाज टोळ्या करून राहतो, त्याला वडारवडा असे म्हणतात. वडार समाजाच्या स्त्रिया चोळी घालत नसत. अंगावर व चेहऱ्यावर गोंदवून घेतात. हातात कास्याच्या बांगड्या घालतात. सामाजिक मागासलेपण. वडार समाज सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. नोकरीत देखील अत्यल्प आहे. आधुनिकीकरण व नागर समाजापासून कोसो मैल दूर आहे. स्वतंत्र संस्कृती. वडार समाजाची संस्कृती नागर समाजापासून भिन्न आहे. त्यांच्या विवाहास ब्राह्मण बोलवत नाहीत. जातीतले पंच विवाह कार्यक्रम पार पाडतात. मुलाकडच्या मंडळींनी मुलातर्फे मुलीला ठराविक रक्कम देतात. मुलाकडून
म्हणजे जातभाईंना जेवण खर्च व दारूसाठी पंचांनी ठरविलेली रक्कम द्यावी लागते. बायका चोळी घालत नाहीत. वडार लोक वेगळी बोली बोलतात. त्याला वडारी शैली म्हणतात. काही वडारी स्त्रियांच्या अंगात येते तेव्हा वस्तीतील लोक त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून घेतात. त्यांच्या देवदेवताही वेगवेगळ्या असतात. अंगात ताप असल्यास व कमी होत नसल्यास औषध पाणी न करता भूताचा संचार समजून देवाला नवस बोलवून कोंबड्या वगैरे कापतात. भूतबाधा, अंगात येणे, पूर्वजांची प्रतिमा तयार करून पूजणे याला ॲनिमिसन म्हणतात. या अशा संस्कृतीवरून 1981 साली सर एडवर्ड टॉलर यांनी निष्कर्ष काढला की असे प्रकार केवळ अतिमागासलेल्या जातीत आढळतात. भौगोलिकदृष्ट्या नागरी संस्कृतीपासून तुटलेले असणे. वडार समाज दगडकाम करण्यासाठी जंगलाच्या आसपास नागरी वस्तीपासून दूर पालीमध्ये किंवा झोपडीत राहतो. त्यामुळे नागरी संस्कृतीचा आणि वडार समाजाचा संबंध येत नाही. बुजरेपणा. नागर समाज वडार समाजाला कधीच जवळ करत नाही. उलट ते तुच्छतेने वागतात. त्यामुळे वडार समाज नागर समाजापासून 4 हात दूर राहतो. उन्हात काम केल्याने वर्ण काळा असतो. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड ठासून भरलेला असतो. कलम 366 प्रमाणे अनुसूचित जमातीस वरील निकष लावले आहेत. या सगळ्या निकषांत वडार समाज बसतो, परंतु 1950 साली SC/ST कमिशनने गुन्हेगारी समाजाकडे दुर्लक्ष केल्याने हा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहे. शासनाची आरक्षण देण्याची कार्यपद्धती. शासनाकडे आरक्षणाची मागणी केल्यास शासन SC/ST आयोगाकडे अभिप्रायासाठी वर्ग करते. आयोग समाजाची 1950 सालची अवस्था काय होती हे तर्क लक्षात न घेता ते आज मितीच्या परिस्थितीचे अवलोकन करते. रोजगार धंद्याचे बदललेले स्वरूप व आधुनिकीकरणामुळे आज काही मंडळी शहरात आली असतील. त्यावरून अनुसूचित जमातीच्या संवर्गात वडार समाज येत नाही असा तर्क काढतात. हा तर्क चुकीचा व वडार समाजावर अन्याय करणारा आहे. 1950 साली SC/ST समितीने आरक्षणाच्या संदर्भाने जे निकष लावलेत ते आज पुनर्विलोकन केल्यास टिकणार नाहीत. कारण आरक्षण व संरक्षणामुळे तो समाज प्रगतीपथावर असून सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. म्हणून वडार समाजाचे पुनर्मूल्यांकन करताना 1950ची परिस्थिती ग्राह्य धरावी. आज शासनाच्या धोरणामुळे प्रगत असलेले समाज आरक्षण मागत सुटलेले आहेत व सरकार त्यासाठी आयोगावर आयोग नेमत आहे. जो प्रगत समाज आरक्षण मागत आहे त्या समाजाचे सरकारने 1950चे दरडोई उत्पन्न व आमचे दरडोई उत्पन्न तपासून पाहावे. तसेच गुन्हेगार समाजाचे 1950चे व आजचे दरडोई उत्पन्न तपासावे. जमीन आसमानचा फरक दिसेल. विमुक्त जातीच्या समाजाच्या उत्पन्नात जास्त फरक दिसणार नाही, पण आज आरक्षण मागणाऱ्या समाजाचे उत्पन्न कैक पटींनी वाढलेले दिसेल. सरकारचे धोरण आहे कोणाला आरक्षण द्यायचे, पण ते दुर्बल, असहाय्य व असुरक्षित समाजावर अन्याय होणार नाही हे पाहावे. अन्यथा अन्याय पीडित समाजाकडून भविष्यात मोठी आंदोलने होऊ शकतात.